स्वागत आहे. आपण लिंबाचं लोणचं खाताना नेमकं काय करतो माहिती का? साल असं बाजूला काढतो आणि फक्त गर खातो. पण आज मी अशी रेसिपी दाखवणार आहे, ज्यात लिंबाची सालच हिरो असणार आहे आणि फक्त 5 मिनिटात तेलाचा एक थेंबही न वापरता अप्रतिम गोड आंबट लोणचं तयार होतं. आपण सगळेच घरात लिंबाचं लोणचं करतो, पण बहुतेक वेळा लिंबाची साल कडक वाटते म्हणून ती टाकून देतो. पण खरं सांगायचं तर लिंबाच्या सालीतच सगळ्यात जास्त पोषण असतं. म्हणूनच आजची ही रेसिपी आहे लिंबाच्या सालींचा क्रश करून बनवलेलं गोड लोणचं. झटपट, सोपं आणि पौष्टिक. लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या साली पचन सुधारतात, गॅस, अपचन कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात. म्हणजेच आपण आत्तापर्यंत जो पौष्टिक भाग टाकून देत होतो, तोच आपण आज या रेसिपीत वापरणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला अगदी ताजे फ्रेश असे लिंबू लागतील. तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाची पहिली टीप लक्षात घ्यायची आहे. लिंब हे ताजे असावे. आता ताजे आहेत का कसं ओळखायचं आहे? असं वरून साल दाबली तर याच्यावरून असं तेलकट तेलसर असं हे चीक बाहेर येतो तेलकट असा. तेव्हा समजायचं की ही ताजी लिंब आहेत. शक्यतो फ्रीजला लावलेली किंवा शिळी लिंब घेऊ नयेत. अगदी स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि अशी कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून याच्यावरचं पाणी पूर्ण सुकू द्यायचं आहे. या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित पुसून घेतलेले आहे. आता आपण हे सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊयात. तर दुसरी आणखी महत्त्वाची टीप म्हणजे लिंबाचं आपण ज्या लोणचं करणार असो, तर ते लिंबाची साल जी आहे ती शक्यतो अशी पातळ असावी, जास्त जाड नसावी. आता आपण हे लिंबू असे 2 भागामध्ये कट करून घेतलेले आहेत. कारण या ठिकाणी आपल्याला यातील ज्या बिया आहेत, त्या सहज सोप्या पद्धतीने आपण काढायच्या आहेत. तर यासाठी आपण अशी ट्रिक वापरायची आहे. कारण लिंबाचा एक जरी बी आहे, म्हणजे या लोणच्यामध्ये जर राहिला, तर पूर्ण तुमचं लोणचं खराब लागू शकतं, कडवट लागू शकतं. त्यामुळे चुकून अगदी अर्धा बी सुद्धा यामध्ये सालीमध्ये राहता कामा नये. तर हीच आपण सालीमध्ये राहू नये यासाठी एक असं वाटी घ्यायची आहे. याच्यावरती असं गाळणं ठेवायचं आहे, जी आपल्याकडे गाळणी असते ते. आणि त्याच्यामध्ये हे असे लिंबू पिळायचे आहेत. म्हणजे चुकून सुद्धा आपला अगदी बी या लिंबाचा या सालीमध्ये किंवा रसामध्ये शिल्लक राहत नाही आणि एकदम सहज सोप्या पद्धतीने आपण हे बिया साईडला करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हा रस पण आपल्याला लागणार आहे नंतर जो लिंबाचा काढलेला आहे तो बिया टाकून द्यायच्या आहेत आणि हा रस आपण साईडला ठेवून द्यायचा आहे. आता अशा प्रकारे या ज्या साली आहेत, या सालीचा आपण आता क्रश करून घेणार आहोत. अतिशय पौष्टिक अशा या साली असतात. आता या साली आपण अशा कट करून घ्यायच्या. 4 भागामध्ये कट केल्या, 2 भागामध्ये कट केल्या तरी चालेल. आपल्याला आता याचा मिक्सरमधूनच याचा क्रश करून घ्यायचा आहे. त्यामुळं या ठिकाणी पाहू शकता मी याचे असे 4-4 भाग केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची आणखी एक इथे महत्त्वाची टीप लक्षात घ्यायची आहे, की या साली या फ्रेश ताज्याच असाव्या. आता आपण जस्ट ताजे लिंबू आणून त्याचा रस साईडला करून ज्या साली वापरणार आहोत, तेच साली घ्यायच्या आहेत. तुम्ही रोज 1-2 लिंबू वापरत असाल आणि त्या साली शिल्लक ठेवून त्याचं लोणचं बनवू नका. तर या ठिकाणी आपण फ्रेश ताज्याच घ्यायच्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे प्लस मोडवर थोडं-थोडं फिरवायचं आहे. यामध्ये पाणी, साखर वगैरे काहीही घालायचं नाही. प्लस मोडवर फिरवल्यावर पाहू शकता अशा प्रकारे याचा छान असा हा कीस तयार होतो. एकदम बारीक पेस्ट पण बनवायची नाही आपल्याला. असं थोडंसं जाडसर असा क्रश याचा करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला अगदी व्यवस्थित प्रमाण सांगते म्हणजे आपलं लोणचं अजिबात बिघडणार नाही. तर लिंबू किती आहेत यापेक्षा आपण हा लिंबाच्या सालींचा जो क्रश आहे तो मोजून घ्यायचा आहे. कारण लिंब लहान, मोठी, बारीक, मोठी असू शकतात. वजनाला पण कमी जास्त असू शकतात. त्यामुळे आपण हा साली ज्या बारीक केलेल्या आहेत त्या एका वाटीनं मोजून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी हा 1 वाटी लिंबाचा सालीचा क्रश आहे. तो आता एका पॅनमध्ये आपण काढून घ्यायचा आहे. यामध्ये आपण जो लिंबाचा त्या जेवढ्या सालींचा जेवढा रस निघाला होता, तो पूर्ण रस यामध्ये आता मिक्स करायचा आहे. तर ज्या वाटीनं आपण क्रश मोजून घेतला, त्याच वाटीनं 2 वाटी साखर या ठिकाणी घ्यायची आहे. आणि अगदी काही मोजकेच मसाले आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत. पहिला घटक म्हणजे जिरा पूड. अगदी खमंग असे जिरे भाजून त्याची पूड बनवून घ्यायची आहे. ते अर्धा टेबलस्पून घ्यायचे आहे. चिमूटभर हिंग घाला. हिंग अगदी न विसरता घाला. त्यामुळे एक छान अशी टेस्ट येते.
पाऊण चमचा आपण या ठिकाणी मीठ वापरलेलं आहे. पाव चमचा हळद वापरायची आहे. 2 चमचे या ठिकाणी आपण लाल काश्मीरी तिखट वापरायचं आहे. यामुळे आंबट गोड अशी खूप छान अशी टेस्ट येते. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजून आपण गॅसवरती पॅन ठेवलेला नाही. हे व्यवस्थित अगदी मिक्स करायचं. नंतरच आपण हा गॅसवरती पॅन ठेवून हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटात आपल्याला हे खाण्यासाठी सुद्धा तयार होतं आणि वयस्करच काय अगदी लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात आणि सालीचा कडवटपणा अजिबात या लोणच्यामध्ये लागत नाही. अगदी झटपट तयार होतं. तर आता या ठिकाणी गॅस मध्यम आचेवरती ठेवलेला आहे आणि एक 10 ते 15 मिनिटं जोपर्यंत हे असं दाटसर येत नाही तोपर्यंत हे आपण गॅसवरती हलवायचं आहे. शक्यतो 8 ते 10 मिनिटांमध्ये हे दाटसर असं येतं. दाटसर आलं की गॅस आपण बंद करायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता कलर पण किती छान येतो. अगदी आकर्षक असं झटपट तयार होतं. याला काही मुरत वगैरे ठेवायला लागत नाही. लगेच आपण हे खायला घेऊ शकतो. चपातीबरोबर, पराठ्याबरोबर, डोश्यासोबत, कशासोबतही आपण हे खाऊ शकतो. मुलं अगदी आवडीनं हे जामसारखं खातात. इतकं अप्रतिम टेस्टी लागतं आणि खूप हेल्दी आहेत लिंबाच्या साली. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं आपण भरून ठेवायचं आहे. फक्त ओला हात, ओला चमचा लावायचा नाही. फ्रीजला न लावता सुद्धा हे लोणचं 7 ते 8 महिने वरती राहू शकतं आणि जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलं तर फ्रीजमध्ये वर्षभर हे लोणचं खराब होत नाही. तर नक्की अशा प्रकारे लोणचं बनवून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला या लोणच्याची टेस्ट कशी वाटली, रेसिपी आवडली की नाही आवडली. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.